नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का इकॉनॉमिक्स मधला नाही का पुढील हॉट टॉपिक घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नाही का हेल्पफुल ठरणार आहे। आजचा व्हिडिओ सुद्धा 1 मार्क फिक्स नक्कीच भेटणार आहे। तर आज आपण काय कोणता टॉपिक पाहू? पैसा। या पैसा टॉपिक वर नाही का, या पैशालाच आपण मुद्रा असे म्हणतो। यावर नाही का आयोग नाही का मेन्सला खूप प्रश्न विचारते। प्रीला काही सोपेच क्वेश्चन येतात प्रीला, परंतु मेन्सला थोडेसे जास्त क्वेश्चन येतात त्याच्यावर। तर आपण प्री आणि मेन्स याचा दोघांचा बी नाही का आपण इक्वली नाही का आपण अभ्यास करू त्यांच्यामध्ये, आणि पीआयक्यू सहित करू, जेणेकरून तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास सुद्धा समजणार आहे। तर चला तर पाहूया आपण। आता आपण पैसा या टॉपिक बद्दल जेव्हा वाचत असतो तर आपल्याला याच्या व्याख्येवर मेन्सला क्वेश्चन आहे। तर मी काही व्याख्या घेतलेल्या आहे महत्त्वाच्या, तुम्ही बघा। मुद्रा म्हणजे जे कार्य करते तीच मुद्रा असते। म्हणजे मुद्रा जी कार्य करत असते तिलाच आपण काय म्हणतो, मुद्रा म्हणत असतो किंवा पैसा म्हणतो। याने कार्याला महत्व दिलं। लक्षात ठेवायचं कीवर्ड कार्य। कार्याला कोण महत्व दिलं? वॉकर यांनी, फ्रान्सिस वॉकर यांनी ही व्याख्या विचारलेली आहे आयोगाने। लक्षात ठेवा, फ्रान्सिस वॉकर। कार्य कीवर्ड लक्षात ठेवा। त्यानंतर दुसरी व्याख्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, मुद्रेचे मूल्य हे सापेक्ष मूल्य स्तरावरून ठरते। म्हणजे यांनी सापेक्ष स्तरावरून ठरते म्हटलं होतं। कीवर्ड कोणता आहे? सापेक्ष। ही मोठी आहे व्याख्या खूप, आपण प्रश्न पाहिल्यावर पाहू, परंतु या कीवर्डनं तुम्हाला ती व्याख्या सुटणार आहे। लक्षात ठेवायचं, मुद्रेचे मूल्य सापेक्ष स्तरावरून ठरते। हे कोणी म्हटलं होतं? सेलिग्मन यांनी म्हटलं होतं। एवढं लक्षात ठेवा, कारण की स आहे, स वरून सेलिग्मन लक्षात ठेवता येते। त्यानंतर जे तिसरी व्याख्या सांगितली होती स्टेट बोर्ड मधली आहे, आली नाही। पैसा म्हणजे अशी कोणती वस्तू जी विनिमय माध्यम म्हणून, बघा, विनिमय माध्यम म्हणून स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर ते मूल्यमापनाचे आणि मूल्य संचयनाचे कार्य करते। हे व्याख्या कोणी केली? क्राउथर यांनी, प्रोफेसर क्राउथर। आता हे जी व्याख्या आहे हे आपण पैशाची कार्य पाहत असतो ना, तेव्हा वाचत असतो बघा। विनिमय माध्यम, मूल्यमापन, मूल्य संचय, ही जी व्याख्या केली असून पैशाच्या कार्याची, ते क्राउथरने केली। इतकं लक्षात ठेवायचं। म्हणजे 3 व्याख्या झाल्या आपल्यावाल्या। हे इतके इम्पॉर्टंट आहे। बाकी तुम्ही नाही केला तरी चालते, पण हे 3 करा। याच्यावर या दोन याच्यावर तर क्वेश्चनच आलेला आहे, तिसऱ्यावर आला नाही आहे, तर लक्षात घ्या तुम्ही। आपल्याला त्यानंतर क्वेश्चन येते पैशावर, पैशाचे कार्य, पैशाची जे फंक्शन असते मनीची, त्याच्यावर येते। तर यामध्ये नाही का पैशाची कार्य आपल्याला 3 प्रकारचे दिली जातात, एक प्राथमिक, दुय्यम आणि एक आकस्मिक किंवा अनुषंगिक। आपल्याला जर प्राथमिक आणि दुय्यम जर आपण पाठ केली तर आपल्याला आकस्मिक ते एलिमिनेट करून आपल्याला काढता येतात। बघा, पैशाची प्राथमिक कार्य कोणती आहे? तर 2च कार्य दिलेली आहे। एक आहे विनिमयाचे माध्यम म्हणून, इथं माध्यम लिहिजा, विनिमयाचे माध्यम, आणि मूल्यमापन म्हणून करते, हिशोबाचे एकक म्हणून मूल्यमापन केले जाते। बस इतकंच पाठ करायचं। प्राथमिक कार्य आहे विनिमयाचे माध्यम, मूल्यमापनाचे संचय। आणि हे लक्षात ठेवजा, प्राथमिक कार्याने नाही का गतिशील असतात म्हणते प्राथमिक कार्य। हे असं कोणी म्हटलं होतं? तर म्हटलं होतं पॉल इन्जिंगच्या मते। पॉल इन्जिंगने म्हटलं होतं की प्राथमिक कार्य हे गतिशील स्वरूपाचे असतात। हे लक्षात घ्या, मेन्सला क्वेश्चन आलेला आहे। पॉल इन्जिंग यांनी प्राथमिक कार्याला गतिशील म्हटलं होतं। आयोगाने तिथं दुय्यम शब्द म्हणजे विचारला होता, म्हणून ते विधान चुकीचं होतं। हे लक्षात ठेवा। त्यानंतर या प्राथमिक कार्याला लक्षात काय ठेवायचं? विमू म्हणायचं नाही, तर कसं तरी लक्षात ठेवायचं तुमच्या नाही। 2 विमू म्हणजे म्हणजे विनिमयाचे माध्यम, मू म्हणजे मूल्यमापनाचे। त्यानंतर दुय्यम कार्य लक्षात घ्या, विलंबित देणी देण्याचे साधन, विलंबित देणी देण्याचे साधन, यालाच आपण काय म्हणतो? स्थगित देयक मानक। लक्षात ठेवा, याला ऑब्लिक मध्ये लिहिजा, स्थगित देयक मानक याला म्हणते। विलंबित देणी देण्याचे साधन म्हणजे यामुळे काय होते माहिती आहे? विलंबित भविष्यात जे कर्ज देणे घेणे शक्य होते, यामुळे हे म्हणून म्हटलं जाते। हे लक्षात ठेवा, कर्ज देणे घेणे शक्य, याच्यावर प्रश्न आहे। त्यानंतर बघा, मूल्य संचय करते, म्हणजे मूल्य संचय म्हणजे काय? संग्रह करते, त्याच्यामध्ये एकत्र करते, मूल्य संचय किंवा मूल्य संग्रह। त्यानंतर मूल्यांचं काय करते? हस्तांतरण करते। हे 3 कार्य जे आहे हे दुय्यम आहे, 2 कार्य प्राथमिक आहे। पाठ पाहिजे, याच्यात कन्फ्युजन नाही झालं पाहिजे। फक्त 2 लक्षात ठेवा, 3 इकडे ठेवायचे, बाकी हे सोडून जर आले ते आकस्मिक किंवा अनुषंगिक टाकायचं, इतकंच लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा, मी आकस्मिक आणि अनुषंगिक कार्य सुद्धा घेतली आहे। तर लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी, हे जे आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी, त्यानंतर पत पैशाचा आधार, समग्रलक्षी आर्थिक चलाचे मापन, त्यानंतर सीमांत उपयोगिता आणि सीमांत उत्पादकता समान करणे, आणि त्यानंतर संपत्तीय द्रवरूपता किंवा रोखता देणे। बस हे इतकं फक्त वाचून घ्या, इम्पॉर्टंट नाही आहे, कारण की आपण या 2 याच्यावर काढू शकतो। फक्त पाठ काय करायचं? प्राथमिक आणि दुय्यम, आणि हे व्याख्या पाठ करायच्या।
त्यानंतर आपल्याला नाही का पैशामध्ये नाही का हे पैशाचा चलन संख्यात्मक सिद्धांत आहे, आयर्विंग फिशर यांनी मांडलेला, याच्यावर प्रश्न विचारणार दिसते आयोग. मॅक्झिमम बरेच क्वेश्चन 10 ते 10 क्वेश्चन याच्यावर आलेले आहे. आता मेन्सला सुद्धा याच्यावरच क्वेश्चन होता, सोपा होता. तर लक्षात घ्या, पैशाचा जो संख्यात्मक चलन सिद्धांत आहे यालाच आपण काय म्हणतो, इक्वेशन ऑफ एक्सचेंज म्हणत असतो. लक्षात ठेवा. कारण माहित आहे का, जॉन लॉक व्यक्ती आहे एक, जॉन लॉक यांनी नाही का सर्वप्रथम पैसा, त्याचा पुरवठा आणि महागाई यासंबंधी एक सिद्धांत मांडला होता यांनी, जॉन लॉक यांनी. आणि या जॉन लॉकच्या सिद्धांताच्या आधारावरच नाही का यांनी एक नाही का सिद्धांत मांडला या पैशाचा, कोण, आयर्विंग फिशर यांनी. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इक्वेशन ऑफ एक्सचेंज असं म्हटलं जाते. जॉन लॉक व्यक्तीवर प्रश्न नाही आहे, परंतु लक्षात ठेवायचं, जॉन लॉक यांनी सर्वप्रथम मांडला होता, त्याच्या आधारावरच त्यांनी सिद्धांत मांडला. ते सिद्धांत जो होता तो कोणता होता, त्यांचा जे फॉर्म्युला होता त्या सूत्राचं, याच्यावर प्रश्न आहे आपल्याला मॅक्झिमम. सूत्र आहे ME बरोबर PT. ME बरोबर PT हे सूत्र कोणी मांडलं, फॉर्म्युला कोणी मांडला होता, आयर्विंग फिशर यांनी मांडला. ते लक्षात ठेवायचं. आणि या सूत्राचा अर्थ काय आहे आपण पाहू. त्यानं एक लक्षात ठेव जा, इथं लिहिलं नाही मी, सर्वप्रथम महागाई निर्देशांक कोणी मोजला असा जर प्रश्न आला तर आयर्विंग फिशर यांनी लिहिला, म्हणजे मोजला. लक्षात ठेव जा, सर्वप्रथम महागाई निर्देशांक कोणी मोजला तर आयर्विंग फिशर यांनी मोजला. लक्षात ठेव जा, मी लिहिलं नाही, तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर बघा या सूत्राचा आपण अर्थ पाहू. M म्हणजे काय असते माहित आहे का, पैशाचा पुरवठा, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मनी सप्लाय. तुम्हाला इंग्लिशमध्ये काय असेल तर लक्षात ठेव जा, मनी सप्लाय. सप्लाय म्हणजे पुरवठा. त्यानंतर V म्हणजे व्हॅलिसिटी, ज्याला म्हणतो पैशाचा वेग, पैसा फिरण्याचा वेग किंवा पैशाचा पुरवठा. M तर आलं माहित आहे, पैसा फिरण्याचा वेग. या दोघांना काय म्हणतो आपण, पैशाचा प्रवाह. लक्षात ठेवा. त्यानंतर जे P चा जे अर्थ आहे त्याचा अर्थ आहे प्राइस. प्राइस म्हणजे किंमत, व्यवहारांची सरासरी किंमत. त्यानंतर T म्हणजे ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे किती संख्या, व्यवहारांची संख्या. हे लक्षात ठेवा. या दोघाला म्हणतो आपण व्यवहाराची किंमत, व्यवहारांची संख्या, याला व्यवहारांची किंमत किंवा किमतीची पातळी असं नाव आहे. हे लक्षात ठेवायचं. यामध्ये काय असते, ME बरोबर PT म्हणजे काय, ME बरोबर PT म्हणजे हे दोन्ही एकमेकाला समान आहे. उदाहरणार्थ म्हटलं ना, याला पैशाचा प्रवाह आणि व्यवहारांची किंमत सारखी असते. या फिशरच्या सिद्धांतानुसार हे दोघं सारखे असते ना, पैशाचा प्रवाह याला म्हणतो आपण दोघाला, हे दोघं म्हणजे याच्या इक्वल आहे, म्हणून याला इक्वेशन ऑफ एक्सचेंज म्हणते. व्यवहाराची किंमत आणि पैशाचा प्रवाह यामध्ये सारखा असतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे उदाहरणार्थ काय, M जर वाढवला तुम्ही, P सुद्धा वाढणार. V वाढवला तर T वाढणार. म्हणजे M किंवा V पैकी, लिहिलं आहे का मी, बघा इथं, M किंवा V वाढवला तर P किंवा T सुद्धा वाढेल. म्हणजे हे कसं, दोन्ही एकमेकाला समान संबंध आहे ना, व्यस्त नाही, समान संबंध आहे. म्हणून हे एक वाढलं की दुसरं सुद्धा वाढेल, एक कमी झालं तर दुसरं सुद्धा कमी होईल. हा सिद्धांत हे सांगते, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. याच्या सारखेपणा आहे, इक्वल होऊन तो तुम्हाला कळलं असेल. त्यानंतर बघा इथं महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न आहे, इथं चुकू शकता. पैशाचा पुरवठा वाढवला की किमतीही वाढतात. हे तर माहित आहे, पैशाचा पुरवठा वाढला तर किमती वाढतात, आणि किमती वाढल्यामुळे काय होते, चलनवाढ निर्माण होते. बघा किमती वाढतात यालाच आपण चलनवाढ म्हणतो. परंतु चलनवाढ प्रकरणामध्ये पाहिलं होतं आपण, पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे किंमत वाढ होतात, चलनवाढ होते. पण चलनवाढीत पैशाची मूल्य काय होत असते, कमी होत असते. हे आपण पाठ करतो, कारण की पैशाचे मूल्य, खूप पैसा आला तर पैशाचे मूल्य कमी होत असते. लक्षात ठेवायचं. म्हणून चलनवाढीत पैशाचे मूल्य काय, कमी होते. हा सिद्धांत आपण प्रश्न आल्यावर पाहू, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे याच्यावर बरेचदा क्वेश्चन आहे. याचा मग M चा अर्थ विचारीन, कधी V चा अर्थ विचारीन, कधी T चा अर्थ विचारीन, आणि नेमकं संबंध विचारीन, किंवा या सूत्रामध्ये नाही का ME बरोबर PT चा अर्थ विचारीन, कोणता नाही आहे. प्रश्न आल्यावर तुम्हाला समजणारच आहे. चलन संख्यामान सिद्धांताची केम्ब्रिज आवृत्ती सर्वप्रथम कोणी मांडली, तर लक्षात ठेव जा, केम्ब्रिज आवृत्ती कोणी मांडली सर्वप्रथम, तर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडली. याच्यावर 2 वेळा रिपीट आहे केम्ब्रिज आवृत्ती. जास्त डिटेल जाऊ नका, फक्त इतकेच पाठ करा. चलन संख्यामान सिद्धांताची केम्ब्रिज आवृत्ती कोणी मांडली, तर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडली. आणि त्यांनी जे फॉर्म्युला मांडला होता त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, लक्षात घ्या. जसं आपण फिशरचा फॉर्म्युला पाहतो ना, ME बरोबर PT, यांचा लक्षात ठेवा, M बरोबर KPY लक्षात ठेवा, किंवा M बरोबर KY, या दोन पैकी राहीन ऑप्शन मध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये M KY कॉमन आहे ना, हे दोन गोष्टी जर आल्या तर मार्शलचा माराचा, आणि ते प्रश्न सुद्धा आला तुम्हाला दाखवतो मी. त्यानंतर बघा केनच्या मते नाही का, पैशाची मागणी आणि पैशाची जी मागणी होली जाते कोणत्या हेतूसाठी होते बा, असं आपल्याला विचारलं. 2 वेळा रिपीट क्वेश्चन आहे, हे जसा तसा पाठ करा. केनच्या मते पैशाची मागणी कोणत्या हेतूसाठी होत असते, व्यवहाराचा हेतू, दक्षता हेतू आणि सट्टेबाजीचा हेतू, या 3
हेतूसाठी होती बा केनची पैशाची मागणी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे जसे आपण फिशर आणि आल्फ्रेड मार्शलचा फॉर्म्युला पाहिला तसे हे दोन सुद्धा लक्षात ठेवा. कोण? हे वाले पी बरोबर KR छेदात M जर असन तर त्यानं पिगूचा फॉर्म्युला आहे. लक्षात काय यांच्यात आर नाही का वेगळा आहे, लाल अक्षरात लिहिला मी बघा, MP बरोबर KR छेदात M. आणि दुसरा फॉर्म्युला आहे जे रॉबर्टसन मांडला, P बरोबर M आहे छेदात KT आहे. म्हणजे याच्यात बघा PK आणि M कॉमन आहे, इथं PMK आहे का नाही कॉमन आहे, फक्त इथं R चेंज आहे आणि T चेंज आहे. जर R जर आला तर पिगूचा फॉर्म्युला लिहायचं, T जर आला तर रॉबर्टसनचा फॉर्म्युला लिहायचं. इतकं लक्षात घ्या. हे PIQ आहे, तुम्हाला मी दाखवतो, PIQ पाहिल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. आणि ही जी माहिती आपण सांगितली आहे हे फार महत्वाची आहे आणि सफिशियंट आहे, तुम्हाला फ्री पुरती मेन्सला सुद्धा कामा पडणार आहे. आणि आपण याची PIQ पाहू नेमकं काय. याच्यानंतर काही थोडेफार कन्सेप्ट बाकी आहे. मनी डिफ्लेक्टर आहे, पैसा गुणक वर येते आपल्याला प्रश्न, M1 M0 M1 M2 M3 M4 आहे ना आपल्या संकल्पना, त्याच्यावर सुद्धा घेऊ जेणेकरून प्रीचा बिन होईल आणि मेनचा सुद्धा होईल. पैशावरचा प्रश्न तुमचा सुटणार हे नक्कीच होईल. तर बघा पहिला प्रश्न बघा PIQ कंबाईंड ग्रुप बी जी मेन झाली ना आता तिथं आले होता बघा. फिशरचा पैसा प्रमाण सिद्धांत खालील विनिमयाची संबंधित कोणते समीकरण स्पष्ट करतो? पैशाचा प्रमाण सिद्धांत, पैशांचा चलन संख्यात्मक सिद्धांत खूप इम्पॉर्टंट आहे. सूत्र बघा यांनी एकच मांडलं, ME बरोबर PT. लक्षात घ्या ME बरोबर PT. आणि बाकीचे जे होते पर्याय ते युजलेस होते, हा लक्षात ठेवा. आणि हे जे मी आता तुम्हाला आल्फ्रेड मार्शल आणि पिगू रॉबर्टसनचं सांगितलं ते सुद्धा प्रश्न येणार आहे, ते तुम्ही व्यवस्थित एका जोड्या लावासारखंच लिहायचं. तिघात काय फरक आहे ते अक्षर लक्षात ठेवायचं. आणि आता बस सफिशियंट आहे, प्रीला येण्याचे चान्सेस कमी आहे आणि आला तरी रिपीट येईल. पैशाची कार्यावर प्रश्न येते आपल्याला आणि डायरेक्ट विचारीन, हाचा जसं विचारलं ना हाच रिपीट मारीन, तर लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पैशाच्या प्रमाण सिद्धांतानुसार हा सिद्धांत विचारला, म्हणजे शब्द यूज न करता जर पैशाचा पुरवठा दुप्पट झाला आणि पैसा आणि उत्पादन वेग स्थिर राहिला तर किंमत पातळीत काय होईल? आता आपण पाहिलं होतं बघा, पैशाचा पुरवठा काय म्हणते आणि दुप्पट झाला म्हणते. तर आपण इथं पैशाचा पुरवठा हे ME बरोबर PT इथं आहे ना मनी सप्लाय, तर याचा हे जर दुप्पट झालं तर हे काय होईल? दुप्पटच होईल ना, कारण की दोघा संबंध कसा आहे? समान आहे. हे जर एक पटीनं वाढलं हे एक पटीनंच वाढील, हे एक पटीनं समजा कमी झालं हे एक सुद्धा एक पटीनं कमी होईल, हे दोन दुप्पट वाढलं हे सुद्धा काय होईल? दुप्पट. म्हणजे यांच्यात इक्वल संबंध आहे ना. आणि हाच प्रश्न विचारला होता बघा, संबंध म्हणजे कसा आहे बा. तर मग ते काय राहील उत्तर? पैशाचा पुरवठा दुप्पट झाला तर दुप्पटच होईल. म्हणजे उदाहरण 2 राहील. हे आलता राज्यसेवा मेंदू 25 ला, तर लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपल्याला पैशाच्या कार्यावर प्रश्न आलेला आहे, प्राथमिक, दुय्यम आणि आकस्मिक. इथं बघा इथं थोडंसं डाऊटफुल दिलं आयोगानं, कारण की बघा प्राथमिक कार्य काय आहे? 1-2च आहे, विनिमयाचे आणि मूल्यमापन. पर्यायामध्ये मूल्यमापन आहे, म्हणजे पहिल्याचं काय 3 नंबर, म्हणून एलिमेंट काय होईल? 1 आणि 3 ऑप्शन कट होईल. आता 2 नंबर बघा दुय्यम कार्य बघा, मूल्य संग्रहण किंवा मूल्य हस्तांतरण. आपण पाहिलेलं आहे मूल्य संग्रहण आणि मूल्य हस्तांतरण दोन्ही सुद्धा कायच्यात येते? याच्यातच येते. परंतु आयोगाने इथं नाही का ऑप्शन नंबर 4 उत्तर दिलं बघा. ब नंबरचं यांनी मूल्य संग्रहण जे आहे ते दुय्यम कार्यात दिलं आणि मूल्य हस्तांतरण मूल्यांचे यांनी ते आकस्मिक कार्य दिलेलं आहे. परंतु हे दोन्ही कार्य जे आहे दुय्यम आहे, परंतु आयोगाने हे कॅन्सल केला नाही. फक्त आता लक्षात ठेवायचा तुम्ही, जर असाच हेच प्रश्न कॉपी झाला तर मूल्य संग्रहण जे आहे ते आपल्याला मारायचं आहे दुय्यमले आणि मूल्य हस्तांतरण जे राहील ते आकस्मिक मध्ये मारायचं. या प्रश्नासाठी बाकीच्या गोष्टीसाठी तुम्हाला सेम आहे माहिती, लक्षात ठेवा. कारण की आकस्मिक कार्य हस्तांतरणाचे नसते, परंतु आपल्याला इथं आता ऑप्शनच नाही आहे काय आहे, तर म्हणून आता जर पुन्हा रिपीट झाला तर लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा पुन्हा आला बघा पैसा प्रमाण सिद्धांत. तुम्ही लिहून घे जाईल मराठीत, पैशाचा चलन संख्या सिद्धांतच आहे, पैसा प्रमाण सिद्धांत म्हणते. पैसा प्रमाण सिद्धांत पुन्हा आला. राज्यसेवा मुख्य 25 पैशाचा प्रमाण सिद्धांत असे प्रतिपादन करतो की काय करते, की डायरेक्ट उत्तर सांगतो, किंमत पातळी ती पैशाच्या पुरवठ्याची थेट प्रमाणात असते. आता बघा ना हे बघा किंमत पातळी बरोबर आहे, म्हणजे किंमत पातळी म्हणजे काय? हे दोन गोष्टी हे याच्या प्रमाणातच राहील ना, एकमेकाच्या थेट प्रमाण. हे वाढलं की हे वाढणार असं म्हणणं आहे. म्हणजे उत्तर राहील 3 नंबर. किंमत पातळी ही पैशाच्या पुरवठ्याची थेट प्रमाणात असते. किंमत पातळी पैशाच्या पुरवठ्याची थेट, कारण की यांच्यामध्ये समसंबंध आहे, म्हणून याचं उत्तर राहील 3 नंबर. तुम्ही पाहून घ्या.
सोपं आहे पण ते समजलं तर. त्यानंतर बघा, रोख शिल्लक दृष्टिकोनाच्या मार्शलच्या समीकरणामध्ये एम बरोबर KPY, हे जे एम बरोबर KPY म्हटलं ना, हे सूत्र हे मार्शलचा, याच्यावर प्रश्न आला आणि यामध्ये यांनी काय डिटेल गेलेली आहे, आपण नाही करायचं एवढं, फक्त आलं म्हणून घेता हे फॉर्म्युला लक्षात घ्यायचं. याने विचारलं होतं यामध्ये केचा अर्थ काय आहे बा, तर आपण नाही का एलिमेंट करू शकतो. बघा यम आहे, यमचा अर्थ आपण आताच पाहिलं काय होते, पैशाचा पुरवठा. तर पैशाचा पुरवठा इन का नाही, कारण की के विचारलं आपल्याला, के वाचून नाही आपण लक्षात ठेवायचं. पैशाचा भ्रमणवेग आहे, भ्रमणवेग म्हणजे काय व्हीचा अर्थ विचारला का त्यांनी, नाही, म्हणून ते येणार नाही. आणि तिसरा आहे किंमत पातळी, किंमत पातळीमध्ये काय PT ना, म्हणजे व्यवहारांची संख्या किंवा किंमत, ते सुद्धा नाही. मग राहिलं उरलं कोणतं, 3 नंबरचं सेंटेन्स, हे सुद्धा आपण मारू शकतो असं लॉजिक नाही, जर आपल्याला माहित राहिलं तर लक्षात घ्या. आणि मोठं सेंटेन्स सुद्धा आहे, आपण तेच मारतो. म्हणजे वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरूपात बाळगू इच्छितात. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. फॉर्म्युलावर प्रश्न विचारू शकते पुन्हा. त्यानंतर बघा, पैशाची कार्य संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने चुकीची आहे म्हणते. तर बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ला आलेला आहे. 1 नंबरचा सेंटेन्स, विनिमयाचे माध्यम हे पैशाचे दुय्यम कार्य आहे. आता विनिमयाचे माध्यम हे पैशाचं काय आहे, प्राथमिक कार्य आहे, म्हणून विधान चूक आहे. त्यानंतर बघा, पॉल इंजिनच्या मते पैशाची दुय्यम स्वरूपाची कार्य ही गतिशील कार्य आहे, हे विधान चूक आहे. आपण बघा, पॉल इंजिनच्या मते पैशाची जे प्राथमिक कार्य आहे ते गतिशील आहे, म्हणजे हे दोन्ही विधान चूक आहे. दुय्यमच्या जागी प्राथमिक पाहिजे होतं आणि वर्बिन सुद्धा प्राथमिक पाहिजे होतं, लक्षात ठेवा. हे असं क्रॉस आहे, म्हणून याचं उत्तर राहील दोन्ही विधाने चुकीचे, AB. त्यानंतर बघा, चलन संख्यामान सिद्धांतातील समीकरण ME बरोबर PT याला काय म्हणून संबोधले जाते. बघा, ME बरोबर PT याला काय म्हणतो, फिशरचं समीकरण, तर हे उत्तर राहील. मार्शलचं समीकरण आहे, रॉबर्टचं समीकरण आहे ना, आपण रॉबर्टचं खाली घेतलेलं आहे, पाहून घ्यायचं तुम्ही काय त्याच्यात फरक. पिगूचं घेतलेलं आहे, मार्शलचं घेतलेलं आहे, फिशरचं सुद्धा घेतलेलं आहे, केनिन्सनचं घेतलं नाही आपण. आता काही करू नका, फक्त रॉबर्टसन तिथं डिटेल येते त्यांचं, आणि तेच फॉर्म्युला पुन्हा पुन्हा आहे ना, तर काय तेवढं काही म्हणजे हार्ड जात नाही ते, पण बाकीचं विचारत आलं पाहिजे. त्यानंतर घ्या, केन्स याच्या नुसार पैशाची मागणी कोणत्या हेतूसाठी होती. हे आलता PSI पूर्व 2016 आलेला. व्यवहाराचा हेतू, दक्षता हेतू, सट्टेबाजीचा हेतू, वरीलपैकी सर्व. बघा, आपण केन्सचं घेतलेलं आहे, परंतु हाच प्रश्न रिपीट झाला. केनचा व्यवहार हेतू, दक्षता, सट्टे, हे 16चा प्रश्न पुन्हा रिपीट झाला. तुम्हाला दाखवतो मी पुढं, तर लक्षात घ्या. कधी आलता, राज्यसेवा मे 2024 ला आलेला. बघा, केनच्या मते कोणत्या हेतूसाठी पैशाची मागणी केली जाते. व्यवहाराचा हेतू, दक्षता हेतू, सट्टेबाजीचा हेतू. बचत हेतू आहे का, नाही आहे, म्हणजे तिथं त्यांनी 4थं ऍड करून दिलं इथं चुकण्यासाठी. परंतु आपल्याला माहित पाहतं 3च आहे बा, म्हणून लक्षात ठेवायचं. PIQ रिपीट होतात का, होतात, लक्षात घ्या. त्याचं उत्तर आहे फक्त ABC बरोबर, 3 नंबरचं. त्यानंतर बघा, पैशाची कार्यावर साहेब, मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे प्राथमिक कार्य आहे का, मूल्यमापनाचे साधन आहे. मूल्यमापनाचे साधन पैशाचे दुय्यम कार्य आहे, 2 पैकी एकच बरोबर राहणार आहे. म्हणून पैशाची प्राथमिक कार्य आहे ना मूल्यमापन साधन, म्हणून फक्त अ बरोबर आहे, ब चूक आहे, लक्षात घ्या. राज्यसेवा मे 2023, राज्यसेवेला बरेच प्रश्न आहे जे. त्यानंतर बघा, पुन्हा आले, मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे कोणत्या प्रकारचे कार्य आहे. आताच पाहिला आपण काय, प्राथमिक स्वरूपाचे आहे, आणि एक प्राथमिक. आणि आलता राज्यसेवा मे 2022, 22, 23, 24 कंटिन्यू प्रश्न आहे, तर लक्षात घ्या. पहा, आता सूत्र आहे ना इकडं, राज्यसेवा मे 2022च आहे. फिशर न जे सूत्र मांडलं 2 नंबरचं बघा, P बरोबर MV भागीला T, म्हणजे ME बरोबर PTच आहे ना, कारण की आपण ज्यावेळेस PTचा गुणाकार होते ना इकडं PT, लक्षात ठेवायचं ME बरोबर PT, ते सूत्र राहील. थोडं वेगळ्या प्रकारे मांडलं तरी तेच होय, कारण की ME आणि PT आहे, ते सूत्र राहील. मार्शल मध्ये बघा, M बरोबर KY आणि M बरोबर KY या M बरोबर KPI म्हटलं होतं पहा आपण. तर हे दोन्ही सूत्र याच्यात KY किंवा M बरोबर KY कॉमन आहे, मार्शल मारायचं. त्यानंतर पिगू बघा, पिगू काय सांगितलं होतं आपण, याच्यात R वेगळा आहे. बघा, R वेगळा आहे ना, बाकी तिन्ही शब्द कॉमन आहे. R आलं तर पिगू, T आलं तर रॉबर्टसन मारायचं. आता हे लिहून घ्या तुम्ही, म्हणजे जर आपण एखाद्या मेसला गेलो, फ्रीला शक्यता कमी आहे, फिशरवर याची शक्यता जास्त आहे फ्रीला,
परंतु मेन्सला जर आपण रँडमली आत्ता केला अभ्यास, पण मेन्सला आपण हे वाचलं नाही तरी आला पाहिजे आपल्याला, या तऱ्हेनं अभ्यास करायचा. काहून की मेन्सला आपल्याला वेळ कमी भेटते ना, तर आपण अशा गोष्टी आपण प्रीलाच केल्या आणि आपल्याला कळलं की आपण आधीच केलं होतं म्हणून आत्ता फायदा झाला, असं होत असते. लक्षात घ्या. 22 आहे. बाकीचे समीकरण तुम्ही लक्षात घ्या. फरक काय असते ते लक्षात घ्यायचं, बस बाकी काही नाही. बघा फिशरवर पुन्हा आहे. फिशर याच्या पैशाच्या चलन संख्यामान सिद्धांतानुसार व्ही अक्षर कोणत्या चलन घटक दर्शवते. आता त्याच्यावर एमई बरोबर पीटीचा अर्थ विचारते. व्ही वरून काय व्हॅल्यूसिटी म्हणजे वेग, पैसा फिरण्याचा वेग, बाकीचे सुद्धा अर्थ विचारलेले आहे त्यांनी. तर पाहूच आपण. लक्षात घ्या. याचं उत्तर आहे पैशाचा भ्रमणवेग. त्यानंतर बघा मुद्रा जे कार्य करते तीच मुद्रा असते. कार्य शब्द आला, कोण आहे उत्तर? वॉकर. लक्षात ठेवा. मुद्रा जे कार्य करते तीच मुद्रा असते. राज्यसेवा 2020-19 ला आलता. पुन्हा येऊ शकते बघा. ऑप्शन मध्ये क्राउथर सुद्धा आहे. क्राउथरनं काय केली, जे पैशाची कार्याची व्याख्याच केली ना, हे लक्षात ठेवायचं. सेलिंग म्हणून पण व्याख्या दाखवतोच तुम्हाला. त्यानंतर विचारली खालीलपैकी कोणती पैशाची प्राथमिक व दुय्यम कार्य नाहीत म्हणते. तर विनिमयाचे माध्यम आहे, मूल्यमापनाचे साधन आहे, विलंबित देणी देण्याचे साधन सुद्धा आहे, म्हणून याचं उत्तर आहे वरीलपैकी नाही. म्हणजे सर्व आहे याची वाली पैशाची कार्य. पैशाच्या कार्यावर बरेच प्रश्न आहे. पुन्हा बघा खालीलपैकी पैशाची कार्य कोणती चुकीची आहे. विनिमयाचे माध्यम आहे, मूल्यमापनाचे साधन आहे, वस्तू व सेवांचा संग्रह, संग्रह आहे ना, मूल्य संचयन संग्रह. आणि 4 नंबर नाही राहील भविष्यकालीन कर्जफेड, हे नाही याच्यात. लक्षात ठेवा. काय विलंबित देणी देण्यास साधन किंवा स्थगित देयमान. लक्षात ठेवा. याचं उत्तर राहील फक्त डी चुकीचं, ऑप्शन 3. त्यानंतर बघा चलन संख्यामान सिद्धांताची केम्ब्रिज आवृत्ती खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी प्रथम मांडली. तर लक्षात घ्या. केम्ब्रिज आवृत्ती कोण मांडली? अल्फ्रेड मार्शल यांनी मांडली सर्वप्रथम. याच्यावर 2 वेळा रिपीट आहे. 18चा आहे 1 लक्षात घ्या. तुम्हाला दाखवतो समोर. त्यानंतर बघा स्थगित देयक मानक म्हणून पैसा कोणते कार्य करतो. तर लक्षात घ्या. स्थगित देयक मानक यालाच म्हणतो आपण विलंबित देण्याचे साधन. तर हे काय करते? कर्ज देणे घेणे शक्य करत असते. लक्षात ठेवायचं. याचा ऑप्शन राहील 3 नंबर. स्थगित देयक मानक याला आब्लिक कर्जा. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते मुद्रेचे आकस्मिक कार्य नाही म्हणते. आकस्मिक कार्य नाही म्हणजे अनुषंगिक किंवा आकस्मिक. आपल्याला फक्त प्राथमिक आणि दुय्यम पाहायचे होते. तर बघा राष्ट्रीय उत्पन्नाचा वितरणाचा आधार दिलेला आहे. पतनिर्मितीचा आधार ते सुद्धा आहे. त्यानंतर मूल्य संग्रहण आणि मूल्यांचे हस्तांतरण दोन्ही येते का? नाही, कारण की ते काय आहे, मूल्य संग्रह हस्तांतरण दुय्यम कार्य आहे, म्हणून हे प्रश्न कॅन्सल केला होता त्यांनी. लक्षात घ्या. कारण की ऑप्शन मध्ये 2 पर्याय होते ना, म्हणून. तर पहिले 2 आहे आकस्मिक कार्य आणि त्यानंतरचे 2 आहे दुय्यम कार्य. पाठ करा ह्या. बघा आता ते वनसेवा मुख्य परीक्षा 2018 आलता ना प्रश्न केम्ब्रिज आवृत्तीवर, ते 2018चा होता. त्यापूर्वीच आला होता राज्यसेवा मेन 2017ला. बघा पैशाच्या मात्रा सिद्धांताची केम्ब्रिज आवृत्ती कोणी मांडली सर्वप्रथम? तर अल्फ्रेड मार्शल. ते 17चा 18ला आला आणि 18चा पुन्हा येईल रिपीट. तर लक्षात घ्या. याचं उत्तर आहे अल्फ्रेड मार्शल. त्यानंतर बघा मुद्राची व्याख्या विचारली. मुद्रेचे मूल्य म्हणजे वस्तू व सेवा खरेदी करण्याची मुद्रेची शक्ती असून ती सापेक्ष मूल्य स्तरावर ओळखली जाते. कीवर्ड काय? सापेक्ष मूल्य. सेलिंगमन. पाठ करायचं. वाक्यामध्ये क्राउथर बी नाही आहे, क्राउथर आहे. क्राउथरवर आली नाही व्याख्या. आपण जे पैशाची कार्य वाचत आहोत तेच जर व्याख्या आली तर क्राउथरची मारायची. 3 व्याख्या पाठ करा. हे स्टेट बोर्ड मधली व्याख्या आहे, आली नाही पण येईल. तुम्ही 1.25 समोर राहायचा. फिशरचा व्यवहार दृष्टिकोनानुसार पैशाची मागणी खालील घटकावर अवलंबून असते. तर बघा व्यवहारांची संख्या आहे का? फिशरचा सिद्धांत व्यवहारांची संख्या आहे. टी ट्रान्झॅक्शन व्यवहारांची सरासरी किंमत आहे का? व्ही. पी प्राइस म्हणजे पी. त्यानंतर बघा पैसा व्यवहार भ्रमणवेग. भ्रमणवेग म्हणजे काय? व्ही व्हॅल्यूसिटी. बरोबर आहे. त्यानंतर रोखता पसंती वाचला का आपण? नाही, तिचा पैशाचा पुरवठा पाहिजे होता, म्हणून इथं काय चुकीचं आहे? डी. लक्षात घ्या. 2016ला प्रश्न आलेला आहे राज्यसेवा. तुम्ही पाहिला असन की राज्यसेवेचे प्रश्न बरेच आहे आपल्याला. आपल्या सिलेबसनुसार असंच वाचायला लागते मग आपल्याला. आता मुलं म्हणते मला की बा कंबाईंड ट्रीचा अभ्यास करताना फक्त कंबाईंडचे प्रश्न संच करायचे का? तर नाही, आपल्याला सर्वेच करावं लागते. जे MPC अंडर येते, राज्यसेवा असो, डिपार्टमेंट एसओ असो, PSI असो, जेवढ्या अंडर येते, फक्त आपण काय करत असते आपल्या सिलेबसनुसार ते घ्यायचा भाग फक्त. जसं आता आपण हे राज्यसेवेचा इकॉनॉमिक्स GS4 घेतला, त्यामध्ये पैसा टॉपिकवर प्रश्न आलेला आहे, तर तेवढेच घ्यायचं. बाकी जर वाटलं बा फार डीप आहे ते सोडून द्यायचं फक्त वाचून.
नाही केलं तरी चालते आपल्याला, फक्त आपल्याला येते का सिलेबस नुसार आपल्याला ते घ्यायचं आणि बाकी स्किप करायचं असं. नाही तर असं नाही आहे की राज्यसेवाचं करायचंच नाही बा, तसं नाही. बघा ना प्रश्न किती रिपीट येत आहे. मग पैशाचे कार्य त्यांचे राज्यसेवेसाठी अलग आहे का आपल्यासाठी अलग आहे का? काहीच नाही, पॅटर्न एक आहे आणि ते करायलाच पाहिजे आपण. आणि एखादी कसं असते, ज्यावेळेस राज्यसेवेला याच टॉपिक प्रश्न येत आहे थोडा टफ आला आहे, जसं आता सूत्राचा आला या मार्शलच्या, आणि ते जर पुन्हा रिपीट मेन्सली आला आपल्याला, मग आपल्याला लगेच सॉल्व्ह होईल ना, म्हणून पाहावं लागते तशा गोष्टी. पेपर सेटर एकच असते, त्यामुळे ते तसाच इकडचे प्रश्न तिकडं ट्रान्सफर करत असते. त्यानंतर बघा पुन्हा आला STIP 2016 पैशाची कार्य विचारली आहे. विनिमयाचे माध्यम, मूल्यमापन, मूल्य संग्रह सर्व बरोबर आहे, लक्षात घ्या. विलंबित देणी सुद्धा आहे 4. याचं ऑप्शन नाही घेतले मी, डायरेक्ट सांगता मी 4 ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर बघा फिशरच्या चलन संख्यामान सिद्धांतावर पैशाचे मूल्य आणि पैशाची संख्या यामधील संबंध कसा आहे. इथं चुकू शकते माणूस. बघा पैशाचे मूल्य आणि पैशाची संख्या, आता आपण काय म्हटलं होतं, पैशाचे मूल्य म्हणजे किंमत पातळी, आणि पैशाचे मूल्य पैशाचे मूल्य आणि काय म्हटलं, पैशाची संख्या. हे जसं पैशाची संख्या आहे ना, व्यवहारांची संख्या, यालाच पैशाची किंमत पातळी म्हणतो ना याला. पैशाची संख्या आणि पैशाचे मूल्य यामध्ये संबंध कसा आहे. पैशाची संख्या कायच्यात येत असते, तर पैशाच्या पुरवठ्यामध्ये येते, M0 M1. यामध्ये काय असते माहिती आहे का, पैशाचा पुरवठा वाढला तर किंमत वाढते, आणि किंमत वाढली तर चलनवाढ होते, आणि चलनवाढमध्ये काय करत असतो आपण, पैशाचे मूल्य काय होत असते, घटत असते. म्हणून हेच फक्त लक्षात घ्या, ज्याच्या संबंध नसते, पैशाचे मूल्य चलनवाढ किंवा पैशाचे मूल्य किंमत वाढ यामध्ये संबंध व्यस्त असते, लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर काय राहील बघा, इतर परिस्थिती स्थिर असताना पैशाचे मूल्य त्याच्या संख्येच्या विरुद्ध दिशेने बदलते. म्हणजे पैशाचे मूल्य आणि पैशाची संख्या यामध्ये संबंध कसा आहे, व्यस्त आहे. म्हणून हे लक्षात ठेवा, पाठ करा. थोडं कन्फ्युजन होऊ शकते, कारण की आपण इथं 2 नंबरचं उत्तर लिहू शकतो, कारण यामध्ये इक्वल संबंध आहे ना. पण आणि हे नाही विचारलं ना, यांनी विचारलं पैशाचे मूल्य, थोडं अॅनालिटिकल म्हणजे समजते किती बा आपल्याला त्याच्यावरून. नाही तर हे व्याख्यावर विचारलं असतं डायरेक्ट, आपण समसंबंध मारला असतं आणि इथं चुकणं अपेक्षित असतं. परंतु आता आपल्याला हे 2012चं आहे, तर आपल्याला लक्षात ठेवायचं पैशाचे मूल्य आलं आणि पैशाची संख्या आलं, यामध्ये विरुद्ध संबंध आहे, हे लक्षात ठेवायचं. उत्तर राहील 1 नंबर. एक लिहून घ्यायचा. भारतीय चलनाचे जे रुपया चिन्ह, नवीन चिन्ह आहे, हे कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले. हे 2010ला स्वीकारण्यात आले होते. D उदय कुमार यांनी हे चिन्ह तयार केले होते. कधी आला आपल्याला कधी प्रश्न तर लक्षात ठेवायचा. तर अशा प्रकारे आपण नाही का पैशाची कार्य व्याख्या, फिशरचा सिद्धांत, केम्ब्रिज आवृत्ती, त्यानंतर काही फॉर्म्युले पैशासंबंधीचे पाहिलेले आहे. याच्यावरची प्रश्न सुद्धा मॅक्झिमम सर्वच घेतलेले आहे. आता आपण याच्यानंतर काय पाहू, मनी डिफ्लेक्टर पैसा गुणक पाहू, उच्च शक्ती पैसा पाहू, M0 M2 M3 M4 पाहू, जेणेकरून आपल्याला प्रीला सुद्धा फायदा होईल, मेन्सला सुद्धा होईल. चला तर आता आपण नाही का पुढील भाग पाहू, जे फार इम्पॉर्टंट आहे. याच्यावरच प्रश्न जास्त आहे आपल्याला. पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा. आपण देशातील पैसा भाग कशात मोजले जाते ना, देशात किती पैसा आहे, तर त्यासाठी कन्सेप्ट असते कोणती, M0 M1 M2 M3 आणि M4 पूर्वी होती, आता कॅन्सल करण्यात आली. हे याच मध्ये पैसा मोजला जाते. आणि जे M0 ला म्हटलं जातो ना आपण, हे M0 होय, हे पायाभूत पैसा, उच्च शक्ती पैसा, राखीव पैसा, त्याला हाय पॉवर मनी म्हणतो. हे बरेच नाव आहे, राखीव पैसा, हाय पॉवर म्हणजे उच्च शक्ती पैसा, हे नाव लक्षात ठेवायचे. रिझर्व्ह मनी म्हणजे राखीव पैसा, हे M0 आहे, याला पायाभूत म्हणतो आपण. आणि M1 M2 M3 याला काय म्हणतो, पैशाचा पुरवठा. हे लक्षात ठेवा. या दोघांपैकी M0 ला पायाभूत पैसा, तर M1 M2 M3 इथं लिहिलेलं आहे बघा. M0 ला काय म्हणतो आपण, राखीव पैसा, पायाभूत उच्च शक्ती पैसा, आणि M1 M2 M3 याला पैशाचा पुरवठा. हे लक्षात ठेवा. आता पहिले आपण हे पाहू, नंतर इकडे येऊ. चला बघा, हे जे पायाभूत पैसा आहे, हे निर्माण कोण करत असते, तर लक्षात ठेवा. निर्माण जे आहे RBI आणि सरकार करत असते. निर्माण दोघं करत असते, बाकी मग RBIचंच काम आहे याच्यात. निर्माण म्हटलं तर RBI आणि सरकार करते. नियंत्रण RBIचं असणार, जारी कोण करणार, RBIच करणार, आणि संख्या कोण ठरवते या पायाभूत पैशाची, ते सुद्धा RBI. म्हणजे तुम्हाला समजलं असं, निर्माण जर आलं तर दोघं आहे, आणि बाकी सर्व गोष्टी RBI करणार. हे लक्षात ठेवा. पतपैसा निर्माण करण्याची शक्ती असल्यामुळे उच्च शक्ती पैसा म्हटलं जाते. यामध्ये पतपैसा निर्माण करते नाही हे, त्यामुळे याला आपण उच्च शक्ती पैसा म्हणतो. तर लक्षात ठेवा.
याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर उच्च शक्ती पैशाची मागणी आणि पुरवठा हा पैशाचा पुरवठा सिद्धांताचा पाया आहे. हे जशाक तशी लाईन पाठ करायची. उच्च शक्ती पैशाची मागणी व पुरवठा हे कोणत्या सिद्धांताचा पाया आहे? तर पैशाचा पुरवठा सिद्धांताचा पाया आहे. कारण की यामध्ये जितका पायाभूत पैसा वाढला त्याच्या कितीतरी पटीने पैशाचा पुरवठा वाढतो, म्हणून हे सिद्धांत म्हटलेला आहे. इथं जर पैशाचा मागणी सिद्धांताचा पाया म्हटलं पुरवठ्याच्या जागी तर चुकणार. हे जसं तसं पाठ करा. पुरवठ्याला महत्व आहे, कारण की आपण पैसा गुणक मध्ये पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा या दोघातला संबंध पाहत असतो. इथं पैशाचा पुरवठा येईल आणि पायाभूत पैसा येईल, ते पाहूच आपण. बघा इथं पायाभूत पैसा, पॉज करा. त्यानंतर पहा हे पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा यात कसा संबंध आहे? बघा समान संबंध आहे. हे वाढला तर हे वाढणारच आहे पैशाचा पुरवठा, परंतु पैशाचा पुरवठा कितीतरी पटीने वाढत असते हे लक्षात ठेवा. या दोघालाच काय म्हणत असतो आपण? पैसा गुणक. पैसा गुणक पाहू आपण, लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला या पायाभूत पैसा ज्याला आपण M0 म्हणतो ना, यात कोणत्या गोष्टी येतात यावर प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा लोकांजवळी जे चलनी नोटा असते आपल्या जवळी ते येते याच्यात. त्यानंतर RBI मधील बँकाच्या ठेवी येते, म्हणजे RBI मधील जे बँका ठेवी ठेवते ना ते येते, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो CRR म्हणू शकतो. त्यानंतर RBI मधील इतर ठेवी येते. त्यानंतर बँकाकडील राखीव निधी येते, म्हणजे बँकापाशी वैधानिक राखीव निधी असते ना ते सुद्धा येते, म्हणजे याला बँकाकडील राखीव निधी, RBI मधील बँकाच्या ठेवी, RBI मधील इतर ठेवी. हे जशाक तसं पाठ करा, इम्पॉर्टंट याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर राखीव निधीचे समर्थन असते, म्हणून याला आपण काय म्हणतो? राखीव पैसा. याला राखीव सरकार आणि RBIचे याला समर्थन असते राखीव निधीचे, म्हणून याला आपण राखीव पैसा म्हणतो. राखीव निधीचे आणि पतपैसा निर्माण करण्याची शक्ती असल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? उच्च शक्ती पैसा. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा यामध्ये नाही का पायाभूत पैशात काय महत्वाचं असते, कोणते पॉईंट समाविष्ट याच्यावर प्रश्न आहे. बघा यामध्ये आर्थिक दायित्व असते. हे पैसा निर्माण होते ना ते आर्थिक दायित्व, म्हणजे हे सरकारची आणि RBI जबाबदारी असते किंवा त्यांनी ते दिलं पाहिजे नंतर. हे बघा म्हटलेलं आहे मी इथं आर्थिक दायित्व आहे ना, दायित्व म्हणजे RBI आणि सरकार हे तुम्हाला हमी देते की आम्ही हे तुमचा पैसा सुरक्षित राहील म्हणून, लक्षात ठेवा. त्यानंतर सरकारी पैसा आहे, ऐकाने निर्माण दोघंच करणार आहे ना, तर सरकारीच पैसा आहे. त्यानंतर विशिष्ट साठ्याचा आधार असतो, याले आधार असते, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला आपण पायाभूत पैसा, उच्च शक्ती पैसा, राखीव पैसा काऊन म्हणतो? यामध्ये काहीतरी आधार दिला जाते, त्यामुळे हे बुडण्याची शक्यता कमी असते, लक्षात ठेवा. त्यानंतर हे सरकार हमी देते, हे सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. जसं तसे पॉईंट लक्षात घ्या. आणि दायित्व RBI आणि सरकारचं दायित्व असते, हे यामुळे याला आपण पायाभूत पैसा म्हणतो, उच्च शक्ती पैसा म्हणतो, राखीव पैसा म्हणतो. यावर प्रश्न आल्यावर पाहू आपण, तेव्हा क्लिअर होईल चांगलं. त्यानंतर आपल्याला दुसरी संकल्पना M1, M2 आणि M3 या तिघाला काय म्हणतो आपण? या M1, M2, M3, M4. आता M4 नाही, परंतु यांना काय म्हणतो? पैशाचा पुरवठा. लक्षात ठेवा, या तिघाला चौघालाच म्हणतो. तुम्हाला असं विचारीन, असा जर विचारा ना पैशाच्या पुरवठ्यामध्ये खालीलपैकी कोण येत नाही, तर पर्यायी M0, M1, M2, M3, M4 वरीलपैकी सर्व लिहिण आपण, चुकणार. पैशाचा पुरवठा आणि पायाभूत पैसा दोन्ही वेगळ्या संकल्पना आहे, लक्षात ठेवा. M1 मध्ये काय येते? तर लोकांच्या जवळील चलनी नोटा व नाणी, RBI मधील इतर ठेवी. हे M0 मध्ये सुद्धा दोघं येत होते, परंतु एक नवीन ऍड झालं, लोकांच्या बँकामधील काय? मागणी ठेवी. तर काय लक्षात ठेवायचं? लोकांच्या बँकामधील जे मागणी ठेवी असते त्यांचा सुद्धा समावेश यामध्ये होते. M1 ला आपण कोणता पैसा म्हणतो? संकुचित पैसा म्हणतो. आणि अशा पैशाचं रूपांतर करणं सोपं असते, म्हणून याला आपण संकुचित पैसा म्हणत असतो. कोणाला? M1 ला. याचं पैशात रूपांतर करणे सोपं असते. आणि M3 लक्षात ठेवा, आता याचं पैशात रूपांतर करणे कठीण असते, म्हणून याला आपण विस्तृत पैसा म्हणतो, लक्षात ठेवा. हे याच्यावर आलेलं आहे. संकुचित कोणता? M1. विस्तृत कोणता आहे? M3, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा M2 मध्ये कोण येते? M2 मध्ये M1 हे तिन्ही गोष्टी जशाक तशा येणार. हे M1 चा अर्थ काय? हे तिन्ही गोष्टी येणार. पण एक चौथी गोष्ट कोणती ऍड करते? तर पोस्ट ऑफिस बचत बँकेतील बचत ठेवी, म्हणजे बचत ठेवी जे आहे पोस्टातल्या ते यामध्ये समाविष्ट होते. पोस्ट ऑफिस बचत बँकेतील बचत ठेवी चौथा घटक ऍड केला असेल लिहा तुम्ही बरोबर. त्यानंतर बघा M3 मध्ये काय ते M1 तेच येणार पुन्हा, हे तीन घटक. चौथा हे येणार नाही, हे चौथा घटक फक्त हे M1 तीन संकल्पना येईल, हे घटक नाही येणार यामध्ये. फक्त नवीन कोणता येईल? बँकामधील मुदत ठेवी. याच्यात मुदत ठेवी येते, याच्यात बचत ठेवी येते आणि याच्यात मागणी ठेवी येते. कन्सेप्ट लक्षात घ्या. मागणी ठेवी आले तर M1, M2 मध्ये बचत ठेवी, M3 मध्ये मुदत ठेवी. हे फरक लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आहे. M4 मध्ये काय येते? M3 येते पुन्हा.
ही पूर्ण M3 येते, म्हणजे याच्यामध्ये मुदत ठेवी येते आणि एक सर्व येते पोस्ट ऑफिस मधील सर्व ठेवी. इथं कसं होतं, पोस्ट ऑफिस मधील फक्त बचत ठेवी कायच्यात M2 मध्ये आणि M4 मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये सर्व ठेवी येते, बचत, मागणी, चालू सर्व येते. हे लक्षात ठेवा फरक. असं जर आला आपल्याला येणार नाही, रद्द झाली आता लक्षात ठेवा. परंतु लक्षात आपल्याला हे डायग्राम अशा झाल्या पाहिजे ना, तुम्ही लक्षात ठेवा. मागणी, मुदत कुठे येते, बचत कुठे येते, सर्व कुठे येते हे लक्षात ठेवा. जे आपण 1977 पर्यंत जी होती ना आपल्याला फक्त एक M1 संकल्पनाच होती, तुम्ही लिहून घ्या. M1 जी संकल्पना होती 1977 पर्यंत होती. जानेवारी 1977 पासून नाही का इंग्लंडचा जी रॅडक्लिफ समिती आहे त्यानुसार नाही का हे संकल्पना मांडण्यात आली. कोणती? M1, M2, M3, M4 हे 4 संकल्पना होत्या. आणि जे आपले रेड्डी कार्यगट 1998 ला त्यांनी M4 रद्द कॅन्सल केली आणि M0, M2, M1, M3 हे 3 आहे ना ते रेड्डी कार्यगट आहे. 1977 लक्षात ठेवायचं रॅडक्लिफ कार्यगट, 1998 चा रेड्डी कार्यगट. आता जे आपण वाचतो ते रेड्डी कार्यगटनुसार वाचत असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपल्याला जे राखीव पैसा आहे ज्याला आपण M0 आताच पाहिलं, याला नाव बरेच आहे, राखीव पैसा, पायाभूत पैसा, उच्च शक्ती पैसा. यावर नियंत्रण कोणाचं असते? तर RBIचं असते, आताच पाहिलं आपण. आणि जे M1, M2, M3 आहे हे पैशाचा पुरवठा म्हणतो याला आपण. यावर नियंत्रण कोणाचं असते? देशातील बँकाचं असते, व्यापारी बँका असते ना त्यांचं. पण RBIचं अप्रत्यक्ष नियंत्रण असते, प्रत्यक्ष यंत्र राहते, अप्रत्यक्ष RBIचं असते. असं विचारू शकते, पैशाच्या पुरवठ्यावर प्रत्यक्ष नियंत्रण देशातील बँकाचे असतात, अप्रत्यक्ष RBIचं असतात. हे विधान बरोबर आहे ना. त्यानंतर तरलता. तरलता म्हणजे काय? पैशात रूपांतर होण्याची क्षमता, याला आपण म्हणतो तरलता. हे लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे सर्वाधिक तरलता कशाची आहे? तर M0 ची आहे. आणि सर्वाधिक कमी तरलता कोणाची? M3 ची आहे. लक्षात ठेवा. सर्वाधिक तरलता म्हणण्याचं कारण काय? M0 मध्ये इथं बराच पैसा येते ना त्याच्यात. M3 मध्ये फक्त काय येत असते माहिती का? मुदत ठेवी येते. तिथं लोकांजवळील चलनी नोटा, RBI मधील बँकाच्या ठेवी, इतर ठेवी येते. फक्त एवढंच लक्षात ठेवा. सर्वाधिक तरलता M0 ची आणि सर्वात कमी M3. तुम्हाला जर प्रश्न विचारला तरलतेनुसार क्रम लावा, म्हणजे वाढीनुसार सर्वात जास्त M0, मग M1, M2, M3 असा क्रम राहील ना, हे तुम्ही लिहून घ्या. मी सर्वाधिक दिलेला आहे, तुम्ही M0, M1, M2, M3 असं करू शकता. त्यानंतर रोखता विचारते आपल्याला. रोखता सर्वाधिक रोखता कोणाची असते? M1 ची असते. त्यानंतर M2 ची, M3 ची, M4 ची असं असते. आणि M1 ची सर्वाधिक रोखता असते, हे घटत जाण्याचा क्रम आहे. आणि सर्वात कमी असते M4. हे लक्षात ठेवायच्यावर प्रश्न आलेला आहे, पाहू आपण मग. त्यानंतर सर्वात फेवरेट आहे, कमी माहिती आहे आणि प्रश्न खूप आहे, पैसा गुणक, ज्याला आपण मनी मल्टीप्लायर म्हणत असतो. लक्षात ठेवा. पैसा गुणक यामध्ये काय झालेलं असते, आपल्याला व्याख्या कशी यायची बघा. किती पायाभूत पैसा वाढवला तर किती पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते, यामधील जे संबंध दाखवते, यामधील जे रेशो दाखवतो आपण, त्याला काय म्हणत असतो? पैसा गुणक. म्हणजे पायाभूत पैसा म्हणजे काय? M0. आणि पैशाचा पुरवठा म्हणजे काय? M1, M2, M3. आताच पाहिलं, या दोनच संकल्पना. तर यामध्ये हे जे पैसा गुणक असते हे पायाभूत पैशावर अवलंबून असते, नाही की पैशाच्या पुरवठ्यावर. म्हणजे पायाभूत पैसा वाढला की पैशाचा पुरवठा किती पटीने वाढतो हे पाडते, म्हणजे हे याच्यावर अवलंबून आहे. म्हणून विचारलेलं आहे आपल्याला की पैसा गुणक कशावर अवलंबून असतो? तो पायाभूत पैशावर. दोन्ही राहील ऑप्शन मध्ये, पण पायाभूत पैसा. परंतु जर विचारलं पैसा गुणक काय दाखवते, तर पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा यामधील संबंध प्रश्न आल्यावर पाहू, लक्षात घ्या. आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेचा पैसा गुणक हा वेगवेगळा असतो, लक्षात ठेवा. यावर जे प्रभाव असते ना किंवा यामध्ये समाविष्ट घटक कोणते असते हे जसे तसे पाठ करा. पैसा गुणक मध्ये प्रभाव बघा, चलन गुणोत्तर येते. आपण पैशाबद्दलच पाहतो ना, रेशो यांचं हे येणारच आहे. त्यानंतर मुदत ठेवी, मागणी ठेवी. मुदत ठेवी, मागणी ठेवी म्हणजे काय? पैशाचा पुरवठा. कारण की मागणी ठेवी, मुदत ठेवी कायचे येते? पैशाच्या पुरवठ्यात येते ना, ते संकल्पना झाली M1, M2, M3. ते लक्षात ठेवा. हे सुद्धा येते. राखीव आवश्यकता. राखीव आवश्यकता म्हणजे काय? पायाभूत पैसा म्हणता राखीव पैसा, ते सुद्धा येते. बँकाची पतनिर्मिती, ठेवीची पतनिर्मिती. पैशाच्या पुरवठ्यात काय करतो बघा, पैशाचं नियंत्रण कोणाचे असते? देशातील बँकाचे. देशातील बँका काय करत असते? व्यापारी बँका पतनिर्मिती करते. आणि पतनिर्मितीवर नियंत्रण कोणाचं असते? तर RBIचं असते. आपण RBI मध्ये पाहू, पण लक्षात ठेवा पतनिर्मिती कोण करत असते? व्यापारी बँका. त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवते? पतनिर्मितीवर RBI. तर हे सुद्धा येते. त्यानंतर पतनिर्मिती, ठेवीची पतनिर्मिती, पतनिर्मितीद्वारे पैशाची वाढ. कारण की पतनिर्मितीद्वारे पैशाची वाढ होणार आहे, ते लक्षात ठेवा. आणि पैशाचे उच्च शक्ती स्रोत. उच्च शक्ती स्रोत म्हणजे काय? पैशाचा पायाभूत पैसा, उच्च शक्ती पैसा वैद्य, म्हणजे हेच गोष्टी आहे. थोड्याफार अलग अलग आहे ना विचारलेलं आहे. तर चला, अशा प्रकारे आपण नाही का
पायाभूत पैसा M1 M2 M3 संकल्पना सर्व पाहिलेल्या आणि एक्झाम ओरिएंटेड आहे. आणि आता जर तुम्हाला जर प्रश्न पाहिला तर तुमचा डाऊट क्लिअर होईल. आणि नेमकं ही माहिती जी आपण आता मागील भाग घेतला तो आणि यावरून बरेच क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होईल आणि कॉन्फिडन्स सुद्धा वाढणार. तर बघा पहिला चला तर आता पहिला प्रश्न बघा, कोणते विधान उच्च शक्ती पैसा या संज्ञेचे वर्णन करते म्हणते. तर बघा पहिलं सेंटेन्स बघा, यामध्ये फक्त रोख रक्कम आणि चालू ठेवीचा समावेश होतो. यामध्ये होते का चालू ठेवीचा समावेशचा उल्लेख तरी आहे का? फक्त काय आहे, चलनी नोटा व नाणी, बँकाच्या ठेवी, बँकाची इतर ठेवी, राखीव निधी. पहिलं सेंटेन्स तर कसंच येणार नाही, फक्त आलं तर माहीतच आहे आपल्याला. त्यानंतर हे देशाच्या सरकारने जारी केलेले असते. आपण पाहिलेलं आहे जारी कोण करते, RBI करते, म्हणून विधान बरोबर चूक आहे. त्यानंतर तिसरं बघा, अर्थव्यवस्थेतील पैशाचा असा भाग आहे ज्याला राखीव निधीचे समर्थन असते. बघा आपण म्हटलं होतं इथं राखीव निधीचे समर्थन असते म्हणून त्यालाच आपण काय म्हणतो, राखीव पैसा, म्हणून विधान बरोबर आहे. लक्षात ठेवा, याचं उत्तर राहील 3 नंबर, राज्यसेवा मेन 23. त्यानंतर बघा उच्च शक्ती पैशामध्ये नाही का कोणत्या गोष्टीचा समावेश असतो. तर बघा इथं पाहिलं बघा, आर्थिक दायित्व, कारण की आर्थिक दायित्व असते ना, या पैसा सरकार आणि RBIचा आर्थिक दायित्व असते, म्हणून ते विधान बरोबर आहे. सरकारी पैसा आहे कारण की सरकारचाच पैसा हे निर्माण करते नाही, म्हणून सरकारी पैसा आहे. काळा पैसा वाचला का आपण यामध्ये? नाही, काळा पैसा वेगळी संकल्पना आहे, ते येणार नाही. उच्च शक्ती पैशात काळा पैसाच नाही आहे ना, हे ब्लॅक मनी आहे. हे येतं समांतर अर्थव्यवस्था निर्माण होते काळ्या पैशामुळे. लक्षात ठेवा, क एलिमेंट होते, अब बरोबर आहे. राज्यसेवा मेन 2022. बरेच प्रश्न राज्यसेवेले झालेले आहेत. त्यानंतर बघा, सामान्यपणे ज्या पैशामध्ये पतपैसा निर्माण करण्याची शक्ती असते त्याला उच्च शक्ती असे पैसा म्हणतात. बघा पतपैसा निर्माण करण्याची शक्ती असते ना, म्हणून त्याला उच्च शक्ती पैसा म्हणतो, म्हणून बरोबर आहे. उच्च शक्ती पैशाच्या संज्ञेत जनतेतील हातातील चलन, बघा लोकांजवळील चलनी नोटावर येते ना, लोकांजवळील म्हणजे लोकांच्या हातातील, बरोबर आहे. त्यानंतर बघा बँकेकडे रोखता निधी आहे का, बँकेकडे राखीव निधी आहे. त्यानंतर बघा इतर ठेवीचा म्हणजे RBI मधील इतर ठेवीचा, आलं का, हे सर्वच बरोबर आहे, म्हणून विधान बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे विधान. लक्षात ठेवा, राज्यसेवा मेन 2016. बघा राज्यसेवा मेन 2013 आलेला आहे. उच्च शक्ती पैसा म्हणजे काय, तर लक्षात घ्या, याचं उत्तर आहे डी बरोबर, हेच आहे. लोकांच्या हातातील पैसा, मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी म्हणजे RBI कडील. त्यानंतर बघा बँकाकडील अतिरिक्त राखीव निधी, हे बँकाकडील राखीव निधी RBI मधील बँकाच्या ठेवी आहे का नाही, हेच आहे संकल्पना. बाकीचे युजलेस पर्याय आहे. लक्षात घ्या, याचं उत्तर आहे डी फक्त. त्यानंतर बघा मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेला पैसा काय आहे. मध्यवर्ती बँक म्हणजे काय, आपली RBI यांनी निर्माण केलेला पैसा कोणता, दोघांनी पायाभूत पैसा, म्हणून याचं उत्तर आहे पायाभूत पैसा. आणि इथं पायाभूत पैसा नाही आहे, इथं शक्तिशाली पैसा आहे. यालाच म्हणतो उच्च शक्ती पैसा, शक्तिशाली पैसा. इंग्लिश मध्ये येते बरोबर लिहून, हाय पॉवर मनी, उच्च. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा राज्यसेवा मेन 2018 आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या चलनाला उच्च समर्थित चलन खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणते. म्हणजे उच्च समर्थित चलन म्हणजे काय, हाय पॉवर मनी, हाय पॉवर मनी, उच्च शक्ती पैसा. कोणत्या कारणामुळे, याला विशिष्ट साठ्याचा आधार असतो. बघा असते का विशिष्ट साठ्याचा आधार, कारण की याची हमी कोण घेते, सरकार, म्हणून आधार असतो. लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं बघा, या चलनाचे मूल्य हमी सरकार देते, हे विधान बरोबर आहे. हे चलन सरकार आणि रिझर्व्ह बँक यांचे दायित्व आहे. बघा आर्थिक दायित्व आहे RBI आणि सरकारचे, म्हणजे याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. हा क्वेश्चन आला होता राज्यसेवा मेन्सला. म्हणजे बघा एकही क्वेश्चन पाहत नाही आपण, असं आलेला इकडं, म्हणून राज्यसेवा मेनचे क्वेश्चन्स आपल्याला येणारच आहे. बघा पुन्हा राज्यसेवा मेन 2017. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार उच्च शक्ती पैसा निर्माण करते. बघा रिपीट आला, निर्माण कोण करते, दोघं, विधान बरोबर आहे. व्यापारी बँकेकडून उच्च शक्ती पैशाची संख्या निश्चित केली जाते, हे विधान चूक आहे, कारण की संख्या कोण निश्चित करते यांची, RBI. हा व्यापारी बँकेला एवढा अधिकार दिलेला आहे का आपण की ते निर्माण करी, लॉजिकचा प्रश्न होता, पण RBI वाचतोच आपण. लक्षात ठेवा, ते विधान चूक आहे. उच्च शक्ती पैशाची मागणी आणि पुरवठा, पैशाचा पुरवठा सिद्धांताचा पाया आहे, पैशाचा पुरवठा पाया आहे, पैशाचा पुरवठा सिद्धांताचा पाया, विधान बरोबर आहे. इथं मागणी आलं तर चुकणार, पैशाचा मागणी सिद्धांताचा पाया आहे. सेंटेन्स जसं तसं टीव्ही आपल्याला सिलिमिस्टिक होऊ शकते, ज्याचा पुरवठा आहे. लक्षात ठेवा, याचं उत्तर राहील असत्य, फक्त बी असत्य, AC बरोबर.
पहा पुन्हा आला राज्यसेवा मेन 2014ला हाच प्रश्न आहे. रिपीट. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकार जननक्षम पैसा निर्माण करते. याला लिहून घ्या जा तुम्ही नवीन असाल तर. जननक्षम पैसा यालाच आपण पायाभूत पैसा. जननक्षम म्हणजे निर्माण होणारा, लक्षात ठेवा. पहिले बरोबर आहे. व्यापारी बँकेकडून या जननक्षम पैशाची निर्मिती संख्या निश्चित केली जाते. विधान चूक आहे. संख्या कोण करते? आरबीआय. आणि सेकंड सेंटेन्स माहित आहे, जननक्षम पैशाची मागणी आणि पुरवठा हा पैशाचा पुरवठा निश्चितीचा पाया सिद्धांत आहे. विधान बरोबर आहे. हे सुद्धा हाच आता मागचा सांगितला नाही, 14चा आहे, ते 17चा आहे. रिपीट क्वेश्चन आहे आणि पुन्हा येऊ शकते. मेनची सुद्धा तयारी होत आहे तुमची इकॉनॉमिक्सची, जेणेकरून हे मेन्सला सुद्धा विचारण्यासोबत क्वेश्चन आहे आपल्याला. आणि प्रीला तर आले तर तुम्हाला येणारच आहे. त्यानंतर बघा मनी गुणक प्रभाव. मनी गुणक म्हणजे काय? पैसा गुणक. मनीलाच म्हणतो पैसा. पैसा गुणक इंग्लिशमध्ये मनी मल्टिप्लायरच असतात, लक्षात ठेवा. पैसा गुणक, मुद्रा गुणक, मनी गुणक एकच होय. यामध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला? राज्यसेवा मेन 2025चा लेटेस्ट आलेला आहे. तर यामध्ये काय कशाचा संबंध असते बघा. बँका त्याच्या सर्व ठेवी रोख ठेवतात, उच्च शक्ती पैशात वाढ होते. आपण काय पाहत आहे याच्यात? पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा यामधील संबंध. मग उत्तर काय राहील? पायाभूत पैसा. म्हणून म्हटलं ना किती पायाभूत पैसा वाढेला की पैशाचा पुरवठ्यात वाढ होतो. मग इथे पायाभूत पैशालाच आपण उच्च शक्ती पैसा म्हणतो. म्हणून उत्तर काय राहील? उच्च शक्ती पैशाचा वाढ आहे का नाही? हेच आहे उत्तर त्याचं 2 नंबरचं, लक्षात ठेवा. या माहितीतून बरेच प्रश्न सॉल्व्ह होत आहे आणि आपण व्यवस्थित जात आहे. बघा पुन्हा आला पैसा गुणकाची संकल्पना. राज्यसेवा मेन 2025ला झालेला आहे बघा. यामध्ये संबंध स्पष्ट करते. तर पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा. तर याचं उत्तर काय राहील बघा. पहिलं सेंटेन्स बघा, पैशाचा पुरवठा चारी इकडे कॉमन आहे. अर्थसंकल्पीय तूट, राखीव पैसा, पैशाची मागणी, व्याजदर. राखीव पैसा म्हणजेच काय? पायाभूत पैसा आहे का नाही? आपण इथं पाहिलं ना, लक्षात ठेवा. हे चारही नावं लक्षात ठेवत जा तुम्ही. राखीव, उच्च शक्ती, जननक्षम पैसा, हाय पॉवर मनी, हे लक्षात ठेवा. यांचा दोघातला संबंध आहे हा. त्यानंतर बघा पुन्हा याच्यावरच आहे. मुद्रा गुणकावर खालील गुणोत्तराचा प्रभाव असतो. म्हणजे मुद्रा गुणक म्हणजे पैसा गुणक. बघा प्रभाव कोणाचा आहे? चलन गुणोत्तर आहे का? आहे. त्यानंतर बघा मागणी, मुदत ठेवी, कारण की पैशाचा पुरवठ्यात येते ना सर्व गोष्टी आपण पाहिलं वर. त्यानंतर बघा राखीव आवश्यकता. राखीव आवश्यकता म्हणजे काय? राखीव निधीच होय नाही. पायाभूत पैसा, उच्च शक्ती पैसा, बाकीच्या गोष्टी सुद्धा लिहून घ्या. याच्यावर प्रश्न आलेला याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्नाला राज्यसेवा मेन 2022. तुम्ही बरेच प्रश्न राज्यसेवेचेच पाहिले असेल आतापर्यंत. पुन्हा राज्यसेवा मेन 2022ला झालेला आहे. पैसा गुणक कशावर अवलंबून असतो बघा. पैसा गुणक कशावर अवलंबून असतो? तर पायाभूत पैशावर. कारण की पैसा गुणक मध्ये पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा यामध्ये संबंध आहे. आणि पैसा गुणक किती पायाभूत पैसा वाढवला म्हणजे पैशाचा पुरवठा वाढेल यावर आहे. म्हणून म्हणतो पायाभूत पैशावर अवलंबून असतो. लिहून घ्या. इथं लिहून बी नाही बघा, अवलंबून असते पायाभूत पैशावर. सर्वात महत्वाचा आहे. पर्यायामध्ये पैशाचा पुरवठा सुद्धा आहे हा, लक्षात ठेवा. आणि इथं पर्यायामध्ये राखीव पैसा उत्तर आहे. राखीव पैसाच म्हणतो ना आपण पायाभूत पैसा आले, लक्षात ठेवा. काय तर मग तुम्ही म्हणसा पायाभूत पैसा यूज केला. इथं 4-5 नावं दिलेली आहे तिच्या, ते लक्षात ठेवा, तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर बघा आत्ता आला कंबाईंड ग्रुप सी पूर्व परीक्षा 2022. चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. आता तुम्ही सांगा, भारत सरकारकडून जारी केली जाते चलनी नोट? नाही, तर आरबीआय कडून केली जाते. फक्त लक्षात ठेवायचं 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी हे आरबीआय सरकार छापते. पण 1 रुपयाची नोट सोडून बाकी सर्व जे नोटा असते ना ते आरबीआय छापते. म्हणून आपण म्हणू शकत नाही इथं दिलं का 1 रुपयाची नोट? नाही, म्हणून इथं आरबीआय पाहता. लक्षात केलं का? 1 रुपयाची नोट आणि चलनी नोटा सर्व नाणे गिणे जे असते, चलनी नोटा नाही सॉरी 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी हे भारत सरकार छापते. आणि 1 रुपयाच्या नोटेच्या वर जेवढं काही राहील 2 रुपयापासून सर्व नोटा ते आरबीआय छापत असते. संकुचित पैसा व M1 यामध्ये लोकांजवळील चलनाचा अंतर्भाव होतो. बघा संकुचित पैसा बघा M1 म्हणता येतं. संकुचित पैसा यामध्ये काय म्हणते? लोकांजवळील चलनाचा होते का? लोकांजवळील चलनाचा नोटाचा नाणी होते. म्हणजे विधान बरोबर आहे. म्हणजे उत्तर फक्त ब बरोबर आहे. 4 बरोबर करा, प्रश्न सॉल्व्ह होईल. अचुकीचा आहे. त्यानंतर बघा एक आपल्याला विचारलं होतं शिकागो दृष्टिकोनानुसार पैशाचा पुरवठा म्हणजे पैशाचा पुरवठा M2 विचारलं होतं त्यांनी. हे M2 तर यांनी दिलं होतं नोटा व नाणी. म्हणजे M1 सर्वच येते ना, नोटा व नाणी. त्यानंतर येते अल्प मुदत ठेवी. बघा याच्यात मुदत ठेवी येते का M2 मध्ये? तर नाही येत. हे आता कसं आहे माहित आहे का? हे शिकागो दृष्टिकोन आहे, हे संकल्पना आहे एक. यांनी मांडली होती ती.
तर आता हे प्रश्न तुम्ही जशाक तसा लिहा. शिकागो दृष्टिकोनातून आलं तर पैशाचा पुरवठा बरोबर नोटा व नाणी प्लस अल्पमुदत ठेवी आणि प्लस दीर्घ मुदत ठेवी यांनी दोघाला महत्व दिलं. अल्पमुदत आणि दीर्घ मुदत. हे शिकागो हे थोडा ऑड होता क्वेश्चन, राज्यसेवेचा आहे, पुन्हा रिपीट होऊ शकते, लिहून घ्यायचा. बाकी गोष्टी ह्याच आहे, याच कन्सेप्टने जायचं. त्यानंतर बघा राज्यसेवा मेंदू आठवलेला पैसा गुणक म्हणजे काय. तर पैसा गुणक म्हणजे काय, पैशाचा पुरवठा व जननक्षम पैसा साठा. हे आत्ताच पाहिलं ना आपण, यातील गुणोत्तर याचा ऑप्शन राहील 3 नंबर. तुम्ही पाहून घ्या, बरेचदा रिपीट होत आहे. त्यानंतर बघा पैशाच्या पुरवठ्यावर पुन्हा प्रश्न आला की बा खालील विधाने रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयी अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकलनाद्वारे व्यक्त करते. आता RBI किती संकलन वापर करते, M1 M2 M3 म्हणून फक्त M1 आहे का, नाही आहे, म्हणून विधान चूक आहे. त्यानंतर M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते. बघा इथं सांगितलेला रोखता, रोखता आला शब्द, रोखता सर्वात M1 बघा M1 ची सर्वाधिक रोखता आहे, सर्वाधिक, आणि सर्वात कमी M4 ची आहे. तर लक्षात घ्या M1 आहे का उच्च प्रमाण, M2 M3 हो उतरते प्रमाण आहे, म्हणजे विधान बरोबर आहे. लक्षात घ्या, हे क्रम पाठ करा. M1 सर्वात जास्त आहे, मग कमी होत जाते, शेवटी M4 सर्वात लहान आहे, उतरता क्रम. उतरता नाही, उतरते क्रम. हा, उतरता वेगळा आहे, उतरते. उतरता म्हणजे वाढीनुसार असते ना, तर लक्षात ठेव. याचं उत्तर काय राहील, ए चुकीचं आहे, बी बरोबर आहे, फक्त बी बरोबर. हे कंबाईन लाल 17 आली. त्यानंतर बघा नॅरो मनी संज्ञा देता येते. नॅरो मनी म्हणजे काय, ज्याला आपण संकुचित पैसा म्हणतो. ब्रॉड मनी म्हणजे विस्तृत पैसा, हे इंग्लिश मध्ये लिहा. आणि संकुचित म्हणजे नॅरो, विस्तृत म्हणजे ब्रॉड. लक्षात ठेवा. यामध्ये कशा समावेश होते बघा, पहिलेच बघा लोकांजवळी रक्कम व मागणी ठेवी होते काय. M1 मध्ये लोकांजवळी रक्कम म्हणजे चलनी नोटा नाणी यालाच रक्कम म्हणते, आणि मागणी ठेवी येते का, हो येते, विधान बरोबर आहे, पहिलंच उत्तर बरोबर आहे. दीर्घ मुदत ठेवी, ठेवी रोखे गिके काहीच येत नाही, दागदागिन्याचा प्रश्नच नाही याच्यात, तर लक्षात ठेवा. ASO पूर्व परीक्षा 2015. त्यानंतर पुन्हा राज्यसेवा मेंदू 14 आलेला आहे. पैसा गुणक प्रक्रिया खालील गोष्टी समाविष्ट होतात. मी सांगितलेलं आहे बघा, बघून घ्या. पैसा बँकाची पतनिर्मिती, ठेवीची निर्मिती, पैशाचे उच्च शक्ती स्रोत, पतनिर्मिती बँक, पैशाची वाढ आताच पाहिला आपण, पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा यामध्ये येते ना, सर्व गोष्टी लिहिल्या सुद्धा आहे आपण, वरीलपैकी सर्व याचं उत्तर पाहून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला विचारला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा मुद्रा पुरवठा मापनाच्या प्रचलांची नव्याने व्याख्या करण्यासाठी अलीकडच्या काळात नियुक्त केलेल्या कार्यगटाने भारतीय मुद्रा फंगल खालील घटक रद्द केला आहे. तर कोणता घटक रद्द केलेला आहे, तर M4 रद्द केलेला आहे रेड्डी कार्यगटनुसार. लक्षात ठेवा, रेड्डी कार्यगटनुसार M4 रद्द केलेला आहे. ASO आला, पुन्हा रिपीट झाला तर तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा रिपीट आहे बघा, ASO पूर्व 2013 भारतातील पैसा पुरवठ्याची M1 व M3 हे प्रकार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात. M1 म्हणजे विस्तृत, संकुचित, आणि M3 म्हणजे विस्तृत, म्हणजे उत्तर राहील 3 नंबर. तर अशा पद्धतीने नाही का आपण पैसा या टॉपिकचं पूर्ण एंड केलेलं आहे, म्हणजे महत्वाचे एक्झाम ओरिएंटेड. आणि नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडलाच असेल असं वाटते, कारण की आपण जी माहिती देत आहोत त्या याच्यावर प्रश्न सांगत आहोत आपण. PIQ कशा प्रकारे सॉल्व्ह केले पाहिजे, आणि नेमकं काय वाचलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे तुम्हाला समजतच असेल. आणि आणखी एक गोष्ट की बा मुलांचे कमेंट होत्या की बा सार्वजनिक वित्त या टॉपिकवर घ्या, तर नक्कीच नाही का आपण हे पैसा टॉपिक झालेला आहे. तर आपण यानंतर RBI गिरबीआयचं करू, नसन तर नाही तर डायरेक्ट सार्वजनिक वित्तच घेऊ. आपण 2 पैकी घेऊ, RBI घेऊ पहिले, त्यानंतर सार्वजनिक वित्त घेऊ. पण सार्वजनिक वित्त मी घेणार आहे. तुमचं नक्कीच त्यामध्ये जवळपास 3 ते 4 क्वेश्चन येतात आपल्याला जवळपास करून रिलेट, तर आपण करू. मोठा आहे ते, एक्झाम ओरिएंटेड करण्याचा प्रयत्न करू, आणि कमीत कमी याच्यामध्ये कसं आठवण राहील हे सुद्धा आपण काहीतरी त्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला नक्कीच ही सिरीज जी आहे आपली आवडत असेल तुम्हाला, तर नक्कीच नाही का कमेंट करत जा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.